आपल्या सर्वांना माहिती आहे की काल काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या बुद्धीचे त्यांच्या अकलेचे तारे तोडले आणि संपूर्ण हिंदुस्थानातील जनतेच्या भावना दुखावल्या। आपलं सर्वांचं आराध्य दैवत आमचं आदराचं स्थान छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही त्या टिपू सुलतानाशी केली। महाराजांचं कार्य पाहता महाराजांची तुलना ही कोणाचीच होऊ शकत नाही। महाराजांनी छोट्या छोट्या मावळ्यांना एकत्र घेऊन जनतेचं रयतेचं राज्य स्थापन केलं। जुलमी मुघलांच्या राजवटीला तोंड दिलं आणि मुघलांच्या चाचाला विरोध करून जनतेचं रयतेचं राज्य स्थापन करणाऱ्या या उदारमतवादी राजाविषयी या राजाची तुलना ज्याने लाखो हिंदूंची कत्ल केली अशा टिपू सुलतानच्या शी तुलना करून खरं तर महाराजांचाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील जनतेचा अपमान केलेला आहे। खरं तर काँग्रेसने कायम एका विशिष्ट समाजाच्या मतांचं लांगोचालन करण्यासाठी नेहमी अशा कृत्य असे कटकारस्थान रचलेले आहेत। जर काही काल हर्षवर्धन सपकाळांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेचं जर का काँग्रेस समर्थन करणार नसेल तर खरं तर काँग्रेसने त्यांना पक्षातून काढून दिलं पाहिजे, नाहीतर त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। माझा सवाल त्यांच्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कसा काय सहन केला, त्या ह्या गोष्टीचं समर्थन करतायत का? जर समर्थन करणार नसतील तर त्यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच अन्य कोणत्याही महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्यामुळे त्यांचा अपमान हा कदापि सहन केला जाणार नाही। त्यामुळे आम्ही या कृत्याचा निषेध करतो, हर्षवर्धन सपकाळांचा निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।